नमस्कार, मी तुषार पाटील खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, टार्गेट पोलीस भरती बॅचमधील आज आपला 12वा दिवस आहे आणि आज आपण पार्टनरशिप म्हणजे भागीदारी हे प्रकरण अभ्यासणार आहोत। मित्रांनो, आतापर्यंत आपण जेही प्रकरण अभ्यासलेले त्यातील जर तुमचा कोणताही डाऊट बाकी असेल तर तो तुम्ही डाऊट क्लिअर करा आणि माझ्याच व्हिडिओमधून नाही, दुसऱ्याच्या व्हिडिओमधून किंवा एखाद्या पुस्तकामधून तो डाऊट तुम्ही क्लिअर करून घ्या। कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये जेही व्हिडिओ अपलोड होतील तर तुमच्या डोक्यावर अजून भार वाढेल पण कमी होणार नाही। त्यामुळे तुम्ही जोही डाऊट तुमचा बाकी तो क्लिअर करा आणि जर तुम्ही तो डाऊट राहू दिला तर तुम्हाला त्या प्रकरणासाठी त्या डाऊटसाठी भविष्यामध्ये त्याच्या कितीतरी पटीने वेळ जास्त द्यावा लागेल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रकरणाकडे ओढण्या अगोदर जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन आले असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की ऑन करा। त्याचप्रमाणे खाकी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन व्हा, लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण अगोदर भागीदारी म्हणजे काय ते समजून घेऊ। तर भागीदारीची व्याख्या याप्रमाणे आपल्याला करता येईल, दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र मिळून भांडवल जमा करून एखादा व्यवसाय सुरू करतोय किंवा चालू करतोय याला आपण भागीदारी असे म्हणतात। आता या ठिकाणी आपण फॉर्म्युला बघून घेऊ। हे जे प्रकरण आहे मित्रांनो, भागीदारी हे एका फॉर्म्युल्यावरती जवळपास 95% प्रकरण कव्हर होऊन जातं। तर फॉर्म्युला काय आहे? नफा किंवा तोटा, नफा किंवा तोटा बरोबर भांडवल गुणिला मुदत। हा एकच फॉर्म्युला पूर्ण प्रकरणामध्ये आपण वापरणार आहोत आणि एकाच फॉर्म्युल्यावरती जेही प्रकरण आहे जवळपास 95 ते 100% प्रकरण मी समजतो हे एकाच फॉर्म्युल्यावरती आहे। आता ज्यावेळेस आपल्याला प्रश्नामध्ये गुणोत्तर विचारलं जातं त्यावेळेस हा फॉर्म्युला कसा तयार होतो बघा, नफ्याचे गुणोत्तर किंवा तोट्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलीचे गुणोत्तर गुणिला मुदतीचे गुणोत्तर। क्लिअर झालं? या ठिकाणी फक्त गुणोत्तर हा जो शब्द आहे हा यामध्ये ॲड होतो। क्लिअर झालं? फॉर्म्युला हाच राहील त्या ठिकाणी मांडणी करताना, फक्त नफ्याचे गुणोत्तर हा शब्द प्रत्येक शब्दाच्या पुढे लागेल। क्लिअर झालं? आता या प्रकरणावरील जे बेसिक आहे किंवा बेसिक टाईप आपण हे सर्व प्रश्नांच्या माध्यमातून समजू। या ठिकाणी बेसिक समजण्यासारखं काही नाही। भांडवल म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण जे पैसे वगैरे एखाद्या व्यवसायामध्ये टाकतो त्याला भांडवल म्हणतात। मुदत म्हणजे जेवढ्या मुदतीसाठी आपण जे भांडवल गुंतवलेलं असतं त्याला मुदत म्हणतात। आणि नफा किंवा तोटा ते जे व्यवसाय आपण सुरू केलेला आहे त्याच्या शेवटी जेव्हाही आपण पार्टनरशिप तोडतो किंवा व्यवसाय बंद करतो त्या व्यवसायामधून आपल्याला नफा झाला किंवा तोटा झालेला आहे। क्लिअर झालं? तर हे सर्व आपण प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेऊ। तर आपल्या व्हिडिओमधील पहिला टाईप आहे, राम व श्याम या दोघांनी अनुक्रमे 3,000 व 8,000 रुपये गुंतवून। एकदम बेसिक टाईप आहे आणि आपण बेसिक प्रश्नांच्या माध्यमातून सुरुवात करतो। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाईप क्रमांक 3, टाईप क्रमांक 4 आणि टाईप क्रमांक 6 हा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे जे बाकीचे टाईप आहे हे सुद्धा महत्त्वाचे, पण टाईप क्रमांक 3 आणि टाईप क्रमांक 4 मधील मी प्रश्न पाहिलेले आहे आणि टाईप क्रमांक 6 मधील 1 ते 2 प्रश्न मी पाहिलेला आहे। पण हा टाईप सोडवताना मुलांना थोडा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे तुम्ही टाईप क्रमांक 6 हा व्यवस्थित नक्की बघा आणि त्याला समजून सुद्धा घ्या। काय दिलेलं आपल्या या ठिकाणी, राम आणि श्याम दोन व्यक्ती दिलेले, राम आणि श्याम बरोबर, यांनी अनुक्रमे 3,000 आणि 8,000 रुपये गुंतवलेले एका व्यवसायामध्ये बरोबर। त्यानंतर गुंतवून एक व्यवसाय सुरू केला, वर्षाच्या शेवटी त्यांना 44,000 रुपये नफा झाला, तर रामचा नफ्यातील वाटा किती आहे? त्यांना नफा किती झालेला आहे? 44,000 रुपये बरोबर। आता या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे, नफा किंवा तोटा बरोबर भांडवल गुणिला मुदत। या ठिकाणी ही भांडवल गुंतवलेली रामने 3,000 रुपये, या ठिकाणी श्यामने 8,000 रुपये बरोबर, त्यांना 44,000 रुपये काय झालेला आहे? नफा झालेला आहे, वर्षाच्या शेवटी झालेला आहे। या ठिकाणी आपल्याला मुदत दिलेली नाही आहे। क्लिअर झालं? मुदत जर दिलेली नसेल तर दोघांची मुदत ही सारखी धरायची। काय धरायची? सारखी धरायची। या ठिकाणी 12 महिने मी धरू शकतो, गुणिला 12 भांडवल गुणिला मुदत बरोबर। आता हे 12 आणि ही 12 लिहिल्यानंतर काही फरक पडत नाही, मी फक्त या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी 12 महिने लिहून ठेवलेले आहे। क्लिअर झालं? आता रामने 3,000 रुपये 12 महिन्यांसाठी गुंतवलेले, श्यामने 8,000 रुपये 12 महिन्यांसाठी गुंतवलेले। तुम्ही या ठिकाणी मुदत नाही लिहिली तरी चालेल बरोबर। जर मुदत दोघांची दिलेली नसेल तर समजून घ्यायची दोघांची मुदत ही सारखी आहे। क्लिअर झालं? आता भांडवल गुणिला मुदत, भांडवल गुणिला जर मुदत दोघांची केली, दोघांचं जेही उत्तर येतं त्या दोघांच्या संख्येला एकाच संख्येने भागायचं। त्या दोघांच्या
जेही उत्तर वगैरे येईल भांडवल गुणिले मुदत करून त्या दोघांची जी संख्या येईल त्या दोघांच्या संख्येला एकाच संख्येने भागायचं आणि ते जे उत्तर येईल ते राहील नफ्याचे गुणोत्तर. कशाचे गुणोत्तर राहील? नफ्याचे. जसे की उदाहरणार्थ या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही या दोघांचा मी भागाकार करतो, दोघांच्या भांडवलीचा मी काय करतो? भागाकार करतो. म्हणजे आपलं जे नफ्याचं गुणोत्तर राहील ते मिळून जाईल. या ठिकाणी हे 3 शून्य कट होतील, हे 3 शून्य कट होतील. शिल्लक काय राहिलेलं आहे? 3 आणि या ठिकाणी राहिलेलं आहे 8. म्हणजे 3-8 यांचं काय आलेलं आहे? नफ्याचा गुणोत्तर आलेलं आहे. क्लिअर झालं? नफ्याचा गुणोत्तर आलेलं आहे. भांडवल गुणिले मुदत जर तुम्ही एका व्यक्तीची केली, भांडवल गुणिले मुदत, बरोबर, समोर काय दिलेलं आहे? नफा दिलेला आहे. क्लिअर झालं? समोर नफा दिलेला आहे 44,000 रुपये. भांडवल गुणिले मुदत आपण केलेली आहे, भांडवल गुणिले मुदत केलेली आहे. पण 44,000 नफा हा 2 व्यक्तीचा दिलेला आहे. किती व्यक्तीचा दिलेला आहे? 2 व्यक्तीचा. याला आणि याला मिळून 44,000 रुपये मिळाले असतील. क्लिअर झालं? 44,000 रुपये यांना दोघांना मिळून या दोघांना मिळालेले इथपर्यंत. पण यांना किती रुपये, कोणाला किती रुपये मिळालेले हे कसं काढू? तर या दोघांच्या भांडवलीला भागून जेही गुणोत्तर येतं ते नफ्याचं गुणोत्तर राहतं. क्लिअर झालं? 8 या ठिकाणी एक्स नाही आहे, एक्स समजण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी एक्स देऊन देतो. 8x + 3x किती होतात? 11x. 11x बरोबर आपल्याला काय दिलेलं आहे? 44,000 रुपये. त्यांना नफा किती होतोय? 8x आणि 3x प्रमाणामध्ये, बरोबर. 3-8 त्यांना नफा झालेला आहे. म्हणजे टोटल 11 नफा झालेला आहे. 11 नफा झालेला आहे म्हणजे त्यांना 44,000 रुपये नफा झालेला आहे. इथपर्यंत क्लिअर झालं? मग एक्सची जर आपण किंमत काढली तर 11 × 11, 11 × 44, 4,000 रुपये त्याची किंमत येईल. काय येईल? 4,000 रुपये. श्यामला नफा किती झालेला आहे? 8x म्हणजे 8 × 32,000 श्यामला नफा झालेला आहे, बरोबर. आणि 3x म्हणजे 3 × 12,000 रुपये रामला नफा झालेला असेल. आपल्याला कोणाचा नफा विचारला होता? रामचा नफ्यातील वाटा किती? तर 12,000 राहील आणि श्यामचा किती राहील? 32,000 रुपये राहील. दोघांची जर तुम्ही बेरीज केले तर किती येईल? 44,000 रुपये येईल. इथपर्यंत क्लिअर झाला? तर दुसरा प्रश्न समजून घ्या. या वरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय समजलं? भांडवल दोघांचं जर भांडवल गुणिले मुदत, भांडवल गुणिले मुदत केलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला दोघांचा भागाकार करून जेही उत्तर येईल ते नफा किंवा तोट्याचे गुणोत्तर येईल. क्लिअर झालं? पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय दिलाय? एक्स व वाय यांनी अनुक्रमे 5,000 व 2,000 रुपये गुंतवणूक व्यवसाय सुरू केला. एक्स आणि वाय हे 2 व्यक्ती आहे. यांनी 5,000 रुपये आणि 2,000 रुपये गुंतवणूक व्यवसाय सुरू केला. वर्षाअखेर त्यांना 21,000 रुपये नफा झाला. वर्षाअखेर त्यांना 21,000 रुपये नफा झालेला आहे. मुदत दिलेली नाही आहे आणि समजून घ्या की दोघांची मुदत सारखी आहे. तर वायचा नफ्यातील वाटा किती? हे एकदम बेसिक प्रश्न आहे. परत तुम्हाला सांगतो, टाईप क्रमांक 3, टाईप क्रमांक 4 अत्यंत महत्त्वाचे आणि टाईप क्रमांक 6 अत्यंत महत्त्वाचा आहे. बेसिक प्रश्नांपासून आपण सुरुवात करतोय, पण आपण एक कठीण प्रकारातील प्रश्नांसोबत त्याचा शेवट करतो. भाग द्या. 3 शून्य 3 शून्य कट होतील, बरोबर. प्रमाण काय आलेलं आहे? 5-2. हे प्रमाण कशाचं आलेलं आहे? हे प्रमाण कशाचं आलेलं आहे? हे आलेलं आहे नफ्याचं प्रमाण. क्लिअर झाला? 5-2 हे नफ्याचं प्रमाण आलेलं आहे आणि आपल्याला नफा किती देऊन ठेवलेला आहे? 21,000. 5-2 दिलेलं आहे. 5 आणि 2 किती होतात? 7. क्लिअर झाला? 7 बरोबर आपल्याला 21,000 दिलेलं आहे. 7ने भाग द्या. या ठिकाणी एक्स आपण पकडून घेतो. 7 × 7 7 × 21. एक्सची किंमत काय आलेली आहे? 3, बरोबर. या ठिकाणी एक्स देऊन ठेवतो समजण्यासाठी. आता या ठिकाणी 5x कोणाचा आहे? एक्सचा नफा आहे आणि 2x वायचा नफा आहे. एक्सची किंमत आलेली आहे 3, 5 × 15, एक्सला 15,000 रुपये नफा झालेला आहे आणि 2x म्हणजे 3 दुनी 6, 6,000 नफा कोणाला झालेला आहे? वायला झालेला आहे. नफा वायला झालेला आहे, बरोबर. 15,000 रुपये नफा एक्सला झालेला आहे. क्लिअर झाला? आता टाईप क्रमांक 2. टाईप क्रमांक 2 मध्ये तुम्हाला गुणोत्तर दिलेलं असतं. आता या ठिकाणी समजण्यासारखं ही गोष्ट आहे, जर तुम्हाला एखाद्या संख्येचं गुणोत्तर 5-2, 4-3 याप्रमाणे दिलेलं आहे तर 5-2 ही संख्या याप्रमाणे सुद्धा लिहिली जाते. 5/2 आणि ही संख्या 4/3 याप्रमाणे सुद्धा गुणोत्तर लिहिलं जातं. इथपर्यंत हे बेसिक क्लिअर झाला. आता टाईप क्रमांक 2 मध्ये प्रश्न बघू आपण. दिलेला आहे रमेश व राघव दोघांच्या भांडवलीचे गुणोत्तर 6-7 आहे आणि मुदतीचे गुणोत्तर 5-8 आहे, तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती सांगा. बरोबर. फॉर्म्युला तोच. नफा
तर या ठिकाणी नफा किंवा तोटा दिलेला आहे, पण मी तुम्हाला सांगितलं होतं नफ्याचे गुणोत्तर किंवा तोट्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलीचे गुणोत्तर गुणिला मुदतीचे गुणोत्तर. क्लिअर झालं. या ठिकाणी आपल्याला नफ्याचे गुणोत्तर विचारलेले आहे, म्हणजे बरोबर नफ्याचे गुणोत्तर क्लिअर झालं. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, भांडवलीचे गुणोत्तर किती दिलेले आहे, 6:7 दिलेले आहे. भांडवल गुणिला मुदत 6:7 दिलेले आहे, म्हणजे 6/7 छेदस्थानी अंशस्थानी त्या संख्या लिहू शकता तुम्ही. त्यानंतर गुणिला मुदतीचे गुणोत्तर किती दिलेले, तर मुदतीचे गुणोत्तर दिलेले 5/8 म्हणजे 5/8. क्लिअर झाला. नफ्याचे गुणोत्तर किंवा तोट्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलीचे गुणोत्तर गुणिला मुदतीचे गुणोत्तर. जे तुम्ही कॅल्क्युलेशन करून भागाकार गुणाकार करून जे उत्तर येईल ते कशाचं राहील, ते राहील नफ्याचं गुणोत्तर. क्लिअर झाला. हेच मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की तुम्ही भांडवलीचे गुणोत्तर गुणिला मुदतीचे गुणोत्तर करून जी त्यांची संख्या येईल त्याला एकाच संख्येने भागा. त्याला जर एकाच संख्येने भागताय तर जेही तुमचं उत्तर येईल ते कशाचं राहील, नफ्याचे गुणोत्तर राहील. क्लिअर झालं. आता या ठिकाणी भाग जातोय 6 आणि 8ला भाग जातोय. 2×6 2×8 बरोबर. 3×5 15 7×28 हे काय आलेलं आहे त्यांचा नफ्याचा गुणोत्तर. आता याला आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो 15/28 हे काय आलेलं आहे, नफ्याचे गुणोत्तर आलेलं आहे. क्लिअर झाला. नफ्याचे गुणोत्तर. आता या ठिकाणी आपण या पहिल्या प्रश्नामध्ये नफ्याचे गुणोत्तर काढले, पण तुम्हाला काही वेळेस प्रश्न थोडा फिरून विचारला होता. काही वेळेस भांडवल विचारलं होतं, काही वेळेस मुदत विचारली जाते. क्लिअर झालं. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण बघू. दुसरा प्रश्न आहे, ए व बी यांच्या नफ्याचे गुणोत्तर 4/5 आहे. नफ्याचे गुणोत्तर देऊन ठेवलेले सुरुवातीला. आता आपण 4/5 म्हणजे 4/5 बरोबर. प्रत्येक वेळेस मी फॉर्म्युला मांडत नाही. आता फॉर्म्युला तुम्ही समजून घ्या. नफ्याचे गुणोत्तर 4/5 दिलेले बरोबरची खूण दिलेली. त्यानंतर आपल्याला पुढे सांगितलं आहे आणि मुदतीचे गुणोत्तर 9/11 आहे. मुदतीचे गुणोत्तर घेतले गुणिला. तर भांडवलीचे गुणोत्तर सांगा. भांडवलीचे गुणोत्तर आपल्याला दिले नाही आहे, आपण x पकडू. क्लिअर झालं. x गुणिला 9/11 9x होतील. एक्सला जर आपण बरोबरला घेतलं, एक स्टेप कमी करतोय मी या ठिकाणी, 9x करेल 9/11 वगैरे, परत एक स्टेप वाढेल. तर या ठिकाणी एक्सला आपण बरोबरला घेऊन घेतलं. एक्सला जर बरोबरला घेतलं तर ही संख्या व्यस्त होते. इथपर्यंत क्लिअर झाला. 4/5 गुणिला 11/9 याप्रमाणे ही मांडणी येईल बरोबर. आता कोणत्याच संख्येला भाग जात नाही, डायरेक्ट गुणाकार करून घ्या. 11×4 = 44 आणि 9×5 = 45. 44+45 हे काय येईल, गुणोत्तर येईल. क्लिअर झालं. या प्रश्नाचं हे उत्तर आहे. पण हे काय आलेलं आहे, हे आलेलं आहे भांडवलीचे गुणोत्तर. याप्रमाणे तुम्ही कोणतेही जर गुणोत्तर विचारलं तर ते तुम्ही काढू शकतात बरोबर, भांडवलीचे गुणोत्तर. आता यानंतर तिसरा प्रश्न आहे, त्यामध्ये मुदतीचे गुणोत्तर आपल्याला विचारलं आहे. तो प्रश्न बघून घेऊ. हितेश व चेतन या दोघांच्या नफ्याचे गुणोत्तर 11/13 आहे. नफ्याचे गुणोत्तर देऊन ठेवलेले काय दिलेले, 11/13 म्हणजे 11/13 बरोबर. या ठिकाणी पुढे सांगितलेलं आहे. आणि भांडवलीचे गुणोत्तर या ठिकाणी काय दिलेले, 5/26 म्हणजे 5/26 आणि पुढे सांगितलं आहे. तर त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर काढा. मुदत दिलेली नाही, भांडवल गुणिला मुदत म्हणजे गुणिला मुदत काय येईल, x. क्लिअर झालं. एक्सला बरोबरला घ्या. या ठिकाणी 5 गुणिला x आहे, 5x होतील. 5x बरोबर 5x/26 होतील. क्लिअर झालं. आपण या ठिकाणी एक्सला डाय बरोबरला घेऊन घेऊ. एक्सला गुणिला असलेली संख्या समोर जाताना कशी होते, व्यस्त होते. 11/13 गुणिला 26/5. क्लिअर झालं. मांडणी समजली. भाग जातोय, भाग द्या. 13×1 13, 13×2 26, 11×2 22, 5 गुणिला 1 5च राहतात. 22/5 काय आलेलं आहे, त्यांचे मुदतीचे गुणोत्तर आलेले. काय आलेलं आहे, मुदतीचे गुणोत्तर. मित्रांनो, हे होते 2 टाईप. हे एकदम बेसिक होते, ज्याच्या माध्यमातून आपण समजून घेतलं. आता टाईप क्रमांक 3 तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला जातो. प्रश्न काय बघा, एका व्यवसायात अ ने 12,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. या ठिकाणी मांडणी करून घेतो मी अगोदर. अ आणि ब हे 2 व्यक्ती असतील बरोबर. अ ने 12,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला आहे. अ ने 12,000 रुपये गुंतवले आणि एक व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यानंतर 4
4 महिन्यानंतर ब आलेला आहे आणि बने 9,000 रुपये गुंतवलेले. काय केलेलं आहे? 4 महिन्यानंतर ब आलेला आहे आणि बने 9,000 रुपये गुंतवलेले आहे. तर या ठिकाणी 4 गुणिला 9, 4 गुणिला 9 याप्रमाणे तुम्ही मांडणी करू नका. प्रश्नामध्ये समजून घ्या काय दिलेलं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे? 4 महिन्यानंतर बने 9,000 रुपये गुंतवून भागीदार झाला. त्यांना वर्षाखेरीस 27,000 रुपये नफा झाला असेल तर बच्या नफ्यातील वाटा किती? प्रश्न हा विचारलेला आहे. 4 गुणिला 9,000 रुपये करू नका. बघा प्रश्नामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला ही मांडणी करायची. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला मांडणी टाईप क्रमांक 3 आणि टाईप क्रमांक 4 थोडा महत्त्वाचा आहे. बरोबर. अने 12,000 रुपये गुंतवून व्यवसाय चालू केलेला आहे. तर अचा कालावधी दिलेला नाही आहे, म्हणजे अने पूर्ण 12 महिने त्यामध्ये काय केलेलं आहे? पैसे गुंतवलेले आहे, भांडवल गुंतवलेलं आहे. आता बची मांडणी कशी येईल? बने 4 महिन्यानंतर आलेलं आहे. बने काय केलेलं आहे? 4 महिन्यानंतर आलेलं आहे. हे जर 12 महिने असतील पूर्ण, तर या 12 महिन्यामधून 4 महिने झाल्यानंतर ब आलेलं आहे. बरोबर. मग बने जेही भांडवल गुंतवलेलं आहे ते राहिलेले पूर्ण 8 जे महिने आहे त्यामध्ये पूर्ण त्याचं भांडवल राहील. तर या ठिकाणी गुणिला 8 येतील. बरोबर. मुदत गुणिला भांडवल गुणिला मुदत. क्लिअर झालं? या ठिकाणी अगोदर 9,000 पाहिजे होते, गुणिला 8,000 राहिले असते. सारखे किंमत सारखी येणार आहे. बरोबर. गुण्य गुण्य झाला आणि गुणक गुण्य झाला तरी काही फरक पडत नाही. क्लिअर झालं? 9,000 गुणिला 8 याप्रमाणे ही मांडणी राहील. आता हे जे दोन्ही संख्या आहे, भांडवल गुणिला मुदत, भांडवल गुणिला मुदत, या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आणि जे उत्तर येईल त्याला दोघांना एकाच संख्येने भाग जातो का ते बघायचं आणि भाग द्यायचा. त्यांचं काय येईल मग ते? नफ्याचं किंवा तोट्याचा गुणोत्तर. पण या ठिकाणी आपण यांचा गुणाकार न करता इथंच भागाकार करून घेऊ. हे 3 शून्य 3 शून्य कट होतील. बरोबर. आता भाग जातो का ते बघा. 4 2 8, 4 त्रिक 12, 3 1 3, 3 त्रिक 9, बे 1 बे, बेसक 12. बरोबर. 3 1 3, 3 2 6. 2 असे एक काय आलेलं आहे? त्यांचं गुणोत्तर आलेलं आहे. हे गुणोत्तर कशाचं आहे? हे आहे नफ्याचं गुणोत्तर. आणि त्यानंतर काय सांगितलेलं आहे आपल्याला? 27,000 रुपये त्यांना काय झालेलं आहे? वर्षाअखेर नफा झालेला आहे. बरोबर. नफ्याचे गुणोत्तर किती आलेले आहे? 2x 1x. क्लिअर झालं? एक्स वगैरे नाही दिला असेल तरी चालेल सोडवण्यामध्ये, पण समजून घ्यायचा. मुलं काय होतात, एक्स जर नाही लागलं असतं ना, आता सध्याची कंडिशन अशी आहे की एक्स लागलेला असेल तर थोडं मुलांना हा एक्स लागलेला आहे म्हणजे काहीतरी आहे, आणि जर अशा संख्या राहिल्या तर मुलांना समजतही नाही लवकर की हे कॅल्क्युलेशन झालं कसं तरी. बरोबर. आता यांचा नफ्याचं गुणोत्तर आलेलं आहे 2x आणि 1x. 2x 1x प्लस किती दिलेला आहे? दोघांचा नफा किती दिलेला आहे? 27,000 रुपये. बरोबर. 3 बरोबर 27,000. मग 3ने जर याला आपण भागलं तर 3 9 27,000. एकची किंमत किती येईल? ते येईल 9,000 रुपये. किती येतील? 9,000 रुपये. मग 9 2 18, 18,000 रुपये अला नफा झालेला आहे. बरोबर. 9 1 9, 9,000 रुपये कोणाला नफा झालेला आहे? तो झालेला आहे बला. क्लिअर झालं? यांना नफा झालेला आहे. ह्या प्रश्नाचं फक्त या ठिकाणी मांडणी तुमची गडबड व्हायला नको, या ठिकाणी गुणिला 4 करायला नको, हेच माझं या प्रश्नाच्या माध्यमातून सांगायचा उद्देश होता. क्लिअर झाला? पुढचा प्रश्न बघा. रामने 15,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. रामने 15,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्यानंतर 6 महिन्यानंतर श्यामने 20,000 रुपये गुंतवले. श्यामने 20,000 रुपये गुंतवलेले 6 महिन्यानंतर, व 7 महिन्यानंतर हरीने 24,000 रुपये गुंतवले. हरीसुद्धा आलेला आहे, म्हणजे 3 व्यक्ती झालेले. हरीने 24,000 रुपये गुंतवलेले. बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला त्यांचा अगोदर नफ्याचं गुणोत्तर काढावं लागेल. पण समजून घ्या, रामने व्यवसाय चालू केलेला आहे. बरोबर. रामचा कालावधी दिलेला नाही आहे. रामचा कालावधी तुम्हाला 12 महिने समजायचा आहे, 12 महिनेच पकडायचा आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? याचा कालावधी मी 12 महिने पकडतो. बरोबर. त्यानंतर श्याम आलेला आहे त्यामध्ये व्यवसायात भागीदारी करण्यासाठी. पण श्यामने किती महिन्यानंतर आलेला आहे? श्याम 6 महिन्यानंतर आलेला आहे. मग जर यांचा व्यवसाय 12 महिने चालत राहिला, 6 महिन्यानंतर जर श्याम आलेला आहे तर फक्त 6च महिने श्यामची जी भांडवल आहे ती राहिली असेल. भांडवल गुणिला मुदत. क्लिअर झालं? त्यानंतर हरी आलेला आहे. हरी केव्हा आलेला आहे? 7 महिने झाल्यानंतर. केव्हा आलेला आहे? 7 महिने झाल्यानंतर. 12मधून जर 7 महिने झाल्यानंतर हरी आलेला आहे तर हरीचं जे भांडवल आहे ते किती महिने राहिलेलं आहे? फक्त 5 महिने राहिलेलं आहे. किती? 5 महिने राहिलेलं आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, तर त्यांना त्या तिघांनी व्यवसाय भागीदारी केली. त्या दोघांनी
त्या दोघांनी नंतर येऊन भागीदारी केली तर त्यांना वर्षाअखेर 1,12,000 रुपये नफा झाला. किती झाला? 1,12,000 रुपये त्यांना काय झालेला आहे? नफा झालेला आहे. तर आपण त्या तिघांच्या नफ्यातील वाटा काढू. रामचा सुद्धा काढू, श्यामचा सुद्धा काढू, हरीचा सुद्धा काढू. या तिघा संख्यांना भांडवल गुणिला मुदत एकाच संख्येने भाग जातो का ते बघा. भाग देऊन घ्या. 3 शून्य कट होतील. या ठिकाणी 20 राहतील. बरोबर, हे 3 शून्य कट होतील. आता भाग जातो का ते बघा. 5ने भाग जातो आहे. 5 1 5, 5 चोक 20, 5 त्रिक 15. बरोबर. त्यानंतर भाग जातो आहे 6ने. 6 1 6, 6 2 12, 6 चोक 24. क्लिअर झालं. अजून भाग जातो आहे का. 2 1 2, 2 2 4, 2 2 4. बरोबर. या ठिकाणी 2 गुणिला 1, 2 गुणिला 1, 3 गुणिला 1 म्हणजे 3 2 2. याप्रमाणे त्यांचा नफ्याचं गुणोत्तर आलेलं आहे. क्लिअर झालं. तोट्याचं गुणोत्तर केव्हा येतं? जेव्हा त्यांना व्यवसायामध्ये तोटा झालेला असेल तेव्हा. जर त्यांना 1,12,000 तोटा झाला असता तर हे जे गुणोत्तर आलेलं आहे हे कशाचं आलं असतं? तोट्याचे गुणोत्तर आले असते. क्लिअर झालं. 3 आणि 2 5, 5 आणि 2 7. 7 बरोबर किती दिलेले आहेत? हा त्यांचा नफा आहे. एकूण किती नफा आहे? 7. 7 बरोबर आपल्याला नफा किती देऊन ठेवलेला आहे? 1,12,000 रुपये. तर भागीला आपल्याला 7 घ्यावं लागेल म्हणजे एकाची किंमत आपल्याला मिळून जाईल. भाग द्या. 7 1 7, 7 1 7, राहिले 4, 7 6 42. ही 3 शून्य जशीच्या तशी. एकाची किंमत किती आलेली? 16,000 रुपये. एकाची किंमत 16,000 रुपये आलेली. रामला किती नफा आहे? 3. 16 त्रिक 48,000 रामला नफा असेल. क्लिअर झाला. रामला 48,000 रुपये नफा झालेला आहे. 16 2 32, 32,000 श्यामला नफा झालेला आहे. आणि हरीला 16 2 32, 32,000 काय झालेलं आहे? श्यामला सुद्धा, हरीला सुद्धा नफा झालेला आहे. नफ्यातील वाटणी. क्लिअर झालं. रामला मिळालेले 48,000, त्यानंतर श्यामला मिळालेले 32,000, त्यानंतर हरीला सुद्धा मिळालेले 32,000. हा होता टाईप क्रमांक 3. त्यानंतर आपण टाईप क्रमांक 4, टाईप क्रमांक 5 आणि टाईप क्रमांक 6 अभ्यासणार आहोत. मित्रांनो, त्या अगोदर जर तुम्ही 1 मिनटं तुमचा घेतो, त्या अगोदर जर तुम्ही एक खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की ऑन करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. याच पद्धतीने आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो, टाईप क्रमांक 4 दिलेला आपल्याला आणि प्रश्न दिलेला आहे. आता टाईप क्रमांक 4ची मी थोडी जी मांडणी आहे ती अशा पद्धतीने करणार आहे, आडव्या पद्धतीने. कारण जर उभी मांडणी केली तर अजून मला समजवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागेल. बरोबर. त्यासाठी मी सरळ आडवी मांडणी करतो, ज्याकरता तुम्हाला समजायला एकदम सोपं जाईल. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा. एका व्यवसायात एक्सने 15,000 रुपये 8 महिन्यांसाठी गुंतवले, वायने 18,000 रुपये काही कालावधीसाठी गुंतवले. त्यांना त्या व्यवसायात झालेल्या 10,000 रुपये नफ्यापैकी एक्सला 4,000 रुपये मिळाले. तर वायने त्याचे भांडवल किती कालावधीसाठी गुंतवले होते? 2 व्यक्ती दिलेले, एक्स आणि वाय. बरोबर. नफा बरोबर भांडवल गुणिला मुदत, याप्रमाणे आपली मांडणी असते. एक्स आणि वाय दिलेले. काय सांगितलं आपल्याला? 15,000 रुपये 8 महिन्यांसाठी एक्सने गुंतवलेले. नफा या ठिकाणी 15,000 रुपये. 15,000 रुपये त्याने किती महिन्यांसाठी? 8 महिन्यांसाठी गुंतवले. भांडवल गुणिला मुदत. क्लिअर झाला. त्यानंतर या ठिकाणी आपला नफा येईल. बरोबर. नफा बरोबर भांडवल गुणिला मुदत. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? वायने 18,000 रुपये. वायने 18,000 रुपये काही कालावधीसाठी गुंतवलेले. काही कालावधी म्हणजे एक्स. बरोबर. भांडवल गुणिला मुदत. आता त्यानंतर पुढे प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे याची मांडणी समजून घ्या. जर तुम्हाला मांडणी समजली तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर 10 ते 12 सेकंदामध्ये काढू शकतात. पुढे काय सांगितलं आहे बघा. त्यांना त्या व्यवसायात 10,000 रुपये नफा झाला. तर 10,000 रुपये नफ्यापैकी एक्सला 4,000 रुपये मिळाले. एक्सला किती मिळालेले? 4,000 रुपये नफा मिळालेला आहे 10,000पैकी. तर एक्सला जर 4,000 रुपये 10,000 रुपयापैकी नफा मिळाला असेल तर वायला किती मिळाला असेल? 6,000 रुपये नफा. बरोबर. कारण दोघांचा नफा मिळून किती दिलेला आहे त्या प्रश्नामध्ये आपल्याला? 10,000 रुपये दिलेला आहे. आणि विचारलं काय मग आता? तर वायने त्याचे भांडवल किती कालावधीसाठी गुंतवलेले आहेत? कालावधी म्हणजे मुदत वगैरे, किती मुदतीसाठी त्याने गुंतवलं असेल.
आता या प्रश्नाला बघा कशा पद्धतीने सोडवायचं आहे. या ठिकाणी भागाकार करायचा आपल्याला. 4000 भागीला 6000 दिलेले बरोबर 15000 भागीला 18000. म्हणजे मी अगोदर आपण आडव्या पद्धतीने भागाकार केला होता, त्यांचे गुणोत्तर काढले होते नफ्याचे. या ठिकाणी तुम्हाला भागाकार करायचा आहे, फक्त मांडणी आडवे दिलेली बरोबर. 3 शून्य कट करून घेतो. क्लिअर झालं. भाग जातोय 2 4 बेत्रिक 6 ती 203 राहिलेले. 203 काय त्यांचा नफ्याचे गुणोत्तर आलेले. नफा बरोबर भांडवल गुणिला मुदत. तर या ठिकाणी भाग जातोय 3 शून्य कट करतो. त्यानंतर परत 3 ने भाग जातोय. 3 5 15 3 6 18 बरोबर. 2 ने भाग जातोय. बेत्रिक 6 बेचोक 8. वरती काय राहिलेलं आहे 4 25 छेदस्थानी 3x बरोबर. या ठिकाणी काय दिलेलं आहे 203. क्लिअर झाला इथपर्यंत. आता या ठिकाणी आपण अगोदर एक्सला बरोबरला घेऊ. जर एक्सला बरोबरला घेतलं तर ही संख्या समोर जाताना कशी होईल व्यस्त होईल. क्लिअर झाला. 20/3 गुणिला 3/2 याप्रमाणे यांची मांडणी आहे. भाग द्या 3 कट होतील. बे एक बे. एक्स बरोबर काय आलेलं आहे 10 आलेले. 10 महिने काय आलेले कालावधी प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. 10 महिने गुंतवणूक असेल बरोबर. गुंतवणूक असेल कोणाची वायची. वायने 18,000 रुपये 10 महिने गुंतवले असतील तेव्हा जाऊन त्याला 6,000 रुपये मिळालेले. आणि एक्सने 15,000 रुपये 8 महिन्यांसाठी गुंतवले तेव्हा जाऊन त्याला 4,000 रुपये नफा मिळाला असेल. पण मी हे जे 2 स्टेप आहे हे वाढवल्या नसत्या. समजून घ्या. आता या ठिकाणी 203 बरोबर आपल्याला काय दिलेलं आहे 20/3 दिलेलं आहे बरोबर. या ठिकाणी एक समजलं नाही समजलं तरी काय हरकत नाही. या ठिकाणी 203 बरोबर आपल्याला 20/3 दिलेलं आहे. आता दुसऱ्या प्रश्नाच्या माध्यमातून समजून देतो मी तुम्हाला. 15/10 15/10 ही संख्या समजून घ्या. 5 ने भाग द्या. 5 2 10 5 3 15 म्हणजेच काय येईल 3/2. 15/10 बरोबर काय आलेलं आहे 3/2. क्लिअर होत आहे समजून घ्या. 15/10 बरोबर 3/2 आलेलं आहे. तसं 2/3 बरोबर काय 20/3 दिलेले आहे बरोबर. 2/3 बरोबर 20/3 दिलेले आहे. या ठिकाणी 2ने 5ला गुणल्यानंतर ही संख्या येईल 10 बरोबर. 3ने 5ला गुणल्यानंतर ही संख्या येईल 15. क्लिअर झालं. मग या संख्येला 1ने गुणल्यानंतर 3 येतील. मग या ठिकाणी 2ला 10ने गुणल्यानंतर 20 येतील ना. मग याच ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 10. जर मी सोडवलं असतं तर या प्रश्नानं या पद्धतीने सोडवून घेतलं असतं. 203 बरोबर आपल्याला 20/3 दिलेलं आहे. याचं उत्तर याचं काही नाही एक कटकट होते. क्लिअर झालं. याला या ठिकाणी भागाचं आहे. भागाकार सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. 203 बरोबर 20/3. क्लिअर झाला. या ठिकाणी ही संख्या समोर असताना भागीला असतात. 3 कट करून घ्या. बे एक बे 10 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. ही सुद्धा एक पद्धत आहे सोडवण्याची. भरपूर पद्धती आहे पण ज्या पद्धतीने तुमच्या प्रश्नाचं उत्तर लवकर निघतं आहे आणि बरोबर निघतं आहे तर त्या पद्धतीला अप्लाय करण्यामध्ये काहीही हरकत नाही. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न दिला आहे एने 20,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. एने गुंतवलेले 20,000 रुपये एक व्यवसाय सुरू केला. बीने 4 महिन्यानंतर काही रक्कम भरून. आता या ठिकाणी आडवी मांडणी करून घेतो. ए आणि बी म्हणजे तुम्हालाही समजण्यासाठी लवकर जाईल. ए आणि बी. एने 20,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केलेला आहे. या ठिकाणी अगोदर नफा बरोबर भांडवल गुणिला मुदत. सेम याच पद्धतीने मांडणी येईल. नफा बरोबर भांडवल 20,000 रुपये एने गुंतवलेले. एचा कालावधी दिलेला नाही आहे म्हणून या ठिकाणी आपण 12 महिने घेऊ बरोबर. त्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे पुढे बीने 4 महिन्यानंतर. बी आलेला आहे 4 महिन्यानंतर म्हणजेच 8 महिने बीचं काय राहील जे ही गुंतवणूक राहील ती राहील. तर बीने काही रक्कम भरून. काही रक्कम म्हणजे एक्स. बीचं आपल्याला या ठिकाणी रक्कम भांडवल काढायची या प्रश्नामध्ये. पुढे प्रश्नामध्ये काय दिलं आहे त्या व्यवसायात ती रक्कम भरून भागीदारी केली. त्या व्यवसायात झालेल्या 24,000 रुपये नफ्यापैकी जोही त्यांनी व्यवसाय टाकला होता त्यामध्ये त्यांना 24,000 रुपये नफा झालेला आहे. 24,000 रुपये नफ्यापैकी एला 16,000 रुपये मिळालेले. एला 16,000 रुपये नफा मिळालेला आहे. तर बीने किती भांडवल गुंतवले आहेत. आता या ठिकाणी एला जर 24,000पैकी 16,000 रुपये मिळालेले तर 8,000 रुपये कोणाला मिळाले असतील बीला मिळालेले असतील. 16 आणि 8 किती होतात 24 होतात.
या ठिकाणी परत तुम्हाला सांगतो, मी आडवी मांडणी करू शकत होता, पण आडवी मांडणी तुम्हाला समजवताना 2 ते 3 मिनटं जास्त लागून जातील, बरोबर. त्या ठिकाणी मी उभी मांडणी करू शकतोय, पण उभी मांडणी समजवण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे मी आडवी मांडणी करून घेतो. आणि जर पुढे मी याच टाईपवरती एखादा व्हिडिओ बनवला 4-5 मिनटाचा, त्या ठिकाणी मी तुम्हाला दोन्ही मांडणी सांगू देईल, आडवी मांडणीसुद्धा आणि उभी मांडणीसुद्धा. या ठिकाणी भागाकार करून घ्या अगोदर. 3 शून्य 3 शून्य कट होतील, 8 1 8, 8 2 16, 201 राहिलेलं आहे, बरोबर. नफ्याचे गुणोत्तर. आता या ठिकाणी भाग जातो का बघा, भाग जातो आहे. 4 2 8, 4 3 12, बरोबर. त्यानंतर बे एक बे राहिले काय, 10,000 गुणिला 3 म्हणजे 30,000. 30,000 भागीला 2x. त्यानंतर या ठिकाणी 2/1. क्लिअर झाला इथपर्यंत. भाग 1 गुणिला 1ला जर 2ने भागला तर 2च उत्तर येईल, बरोबर. या ठिकाणी xला जर आपण बरोबरला घेतलं तर हे 2 कुठे जातील, भागीला जातील. बघा मी या ठिकाणी x बरोबर 30,000 भागीला 2 गुणिला 2/1. या ठिकाणी 2/1 नाही आहे, या ठिकाणी 1/2 येईल. काय येईल, 1/2. आता भाग द्या. बेदुनी 4 होतात, बरोबर. यांचा गुणाकार करून घ्या 4ने. आता या ठिकाणी भाग द्या. 4 7 28 राहिले, 2 4 5 20, हे 2 शून्य जसे तसे. एक्सची किंमत आलेली आहे 7,500 म्हणजे 7,500. तर या ठिकाणी बीने 7,500 भांडवल गुंतवलं असेल, बरोबर. तेव्हा जाऊन त्याला 8,000 रुपये काय मिळतं, नफा मिळतं. हा प्रश्न कशा पद्धतीने सोडायचा तुम्हाला समजलं, क्लिअर झाला. हे दोन्ही प्रश्न टाईप क्रमांक 4 आणि टाईप क्रमांक 3 मधील समजून घ्यायचे, खूप महत्त्वाचे होते. टाईप क्रमांक 5 मध्ये सोपा आहे, कारण टाईप क्रमांक 5 मध्ये फक्त तुम्हाला नफा दिलेला आहे, गुणोत्तर दिलेलं आहे, त्याची वाटणी करायची. पण टाईप क्रमांक 6 अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 वेळा भांडवल म्हणजे 1 वेळा काही कालावधीसाठी, अजून दुसरे भांडवल काही कालावधीसाठी गुंतवलेले आहे आणि 2 ते 3 व्यक्ती दिलेले. ते प्रश्न थोडे वेगळ्या पद्धतीने, त्यामुळे तुम्ही तो प्रश्नसुद्धा अभ्यासा. विचारला गेला तर तुम्हाला सुद्धा तो प्रश्न सोडवता आला पाहिजे. टाईप क्रमांक 5 दिलेला आहे बघा. XYZ तिघांना एका व्यवसायात नफा अनुक्रमे 3 7 9. XYZ 3 व्यक्ती आहेत, यांना जो नफा मिळालेला आहे 3 7 9 या प्रमाणात मिळालेला आहे. या प्रमाणात मिळाला. जर त्यांना एकूण 57,000 रुपये, त्यांना जर 57,000 रुपये नफा मिळालेला आहे, तर वायचा नफ्यातील वाटा किती. आपल्याला वायचा नफ्यातील वाटा विचारलेला आहे. आपण तिघांचा नफ्यातील वाटा काढू. या ठिकाणी त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर देऊन ठेवलेलं आहे, बरोबर. आणि नफा किती दिलेला आहे, 57,000 रुपये. म्हणजेच 9 आणि 7 आणि 16, 16 आणि 3 किती होतात, ते होतात 19. 19 बरोबर 57 दिलेले आहे. 19 बरोबर 57,000 दिलेले आहे. भाग द्या. 19 का 19, 19 तरी 57. एकाची किंमत किती आलेली आहे, ती आलेली आहे 3,000. एकाची किंमत 3,000 आलेली आहे. 3 दिलेले या ठिकाणी, 3 त्रिक 9,000. एक्सचा नफा किती असेल, 9,000. वायचा विचारला आहे, वायचा 7 त्रिक 21, 21,000 रुपये नफा असेल. आणि झेडचा किती असेल, 9 त्रिक 27, 9 त्रिक 27,000 रुपये झेडचा नफा असेल. क्लिअर झालं. हा टाईप क्रमांक 1 किंवा 2 पाहिजे होता, पण मी या ठिकाणी याला नंतर का घेतलं. टाईप क्रमांक 4 थोडा हार्ड आहे. टाईप क्रमांक 4 थोडा हार्ड आहे. टाईप क्रमांक 7 थोडा हार्ड आहे. दोघं जर हार्ड किंवा थोडे कठीण प्रकारचे प्रश्न आले तर समजत नाही. त्यामुळे एक टाईप थोडा हे घेतला मी, थोडा सोपा घेतला. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा कंटिन्यू तुम्ही बघणार आणि समजेलसुद्धा लवकर. दुसरा प्रश्न बघा. ABC यांना मिळणारा नफा 2 3 4. ABC यांना मिळणारा जो नफा आहे तो 2 3 4 या प्रमाणात आहे. जर AOB यांना 55,000 रुपये नफा मिळाला तर Cला एकूण किती रुपये मिळाले. या ठिकाणी 55,000 रुपये नफा दिलेला आहे, पण कोणाचा दिलेला आहे, फक्त तो A आणि Bचा दिलेला आहे. मग A आणि Bचे नफ्याचे गुणोत्तर किती दिलेले आहे, 2 आणि 3. 2 आणि 3 म्हणजेच किती, 5. 5 म्हणजे किती, 55. 5 1 5, 5 1 5, 5 1 5 किती राहिलेले, एकाची किंमत 11,000 रुपये आलेली, बरोबर. आपल्याला Cचं विचारलेलं आहे. Cचा नफा किती, 4. एकाची किंमत 11 आहे. 11 + 44,000 रुपये कोणाचा नफा येईल, तो येईल Cचा नफा येईल आणि आपला प्रश्न तो उत्तर येईल. क्लिअर झाला. हा टाईप क्रमांक एकदम सोपा आहे. तुम्ही याला पाहता क्षणी जवळपास 5 सेकंदाच्या आतमध्ये सोडवू शकता. आता सर्वात महत्त्वाचा आहे आपला टाईप क्रमांक 6. टाईप क्रमांक 6 तुम्हाला समजून घ्यायचा आहे. प्रश्न बघा काय दिला आहे.
धैर्य आणि धीरज यांनी अनुक्रमे 8,000 रुपये 6,000 रुपये गुंतवणूक व्यवसाय सुरू केला. या ठिकाणी मी सरळ मांडणी करून घेतो. अगोदर धैर्य आणि धीरज हे दोन व्यक्ती आहे. बरोबर. काय सांगितलं आपल्याला यामध्ये, धैर्य आणि धीरज यांनी अनुक्रमे 8,000 आणि 6,000 रुपये गुंतवणूक केलेली आहे. याने केलेले 8,000 रुपये, याने केलेले 6,000 रुपये गुंतवणूक केली. पुढे प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, गुंतवणूक व्यवसाय सुरू करतात. 5 महिन्यानंतर धैर्य 5,000 रुपये गुंतवतो व धीरज 6 महिन्यानंतर 9,000 रुपये गुंतवले तर त्यांना वर्षाखेरीज 1,32,000 रुपये नफा होतो. तर धैर्यचा नफ्यातील वाटा किती? आपल्याला धैर्यचा विचारलेला आहे, आपण धीरजचा सुद्धा काढून घेऊ. पण प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे हे समजून घ्या. बघा, त्यांनी अगोदर धैर्य आणि धीरज या दोघांनी 8,000 रुपये आणि 6,000 रुपये गुंतवलेले एका व्यवसायामध्ये. नंतर 5 महिन्यानंतर धैर्याने 5,000 रुपये गुंतवलेले. आता या ठिकाणी समजून घ्या, धैर्याने जे होते ते 8,000 रुपये गुंतवले होते 5 महिन्यांसाठी. किती? 5 महिन्यांसाठी. हे 5 महिने मी का लिहितो समजून घ्या. त्याने 8,000 रुपये गुंतवले एका व्यवसायामध्ये, पण 5 महिन्यानंतर त्याने 5,000 रुपये गुंतवलेले. पण 8,000 रुपये त्याने मग किती महिन्यासाठी गुंतवले होते? 5,000 रुपये, सॉरी 5 महिन्यांसाठी. बरोबर. 5,000 रुपये त्याने जे गुंतवले ते गुंतवले 7 महिन्यांसाठी. क्लिअर झालं? 5 महिन्यानंतर त्याच्या डोक्यात विचार येतं की आपण 5,000 रुपये गुंतवले पाहिजे, पण कालावधी किती येईल? तो येईल 7 महिने. बरोबर. या दोघांची तुम्हाला प्लस करावे लागेल. काय करावे लागेल? प्लस करावे लागेल. हेच या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी धीरजने 6,000 रुपये सुरुवातीला गुंतवले होते, पण 6 महिन्यानंतर त्याच्या डोक्यात येतं की त्याने अजून 9,000 रुपये गुंतवले. किती? 9,000 रुपये गुंतवले. बरोबर. पण हे 9,000 रुपये किती कालावधीसाठी? ते राहील 6 महिन्यांसाठी. कारण 6,000 रुपये त्याने गुंतवले होते सुरुवातीला, जेवढे दिवस व्यवसाय चालेल तेवढ्या दिवस, पण त्याने फक्त हे 6 महिन्यांसाठी गुंतवले 6,000 रुपये. 6 महिन्यानंतर त्याच्या डोक्यात विचार आला की आपण 9,000 रुपये गुंतवले पाहिजे व्यवसायामध्ये अजून. बरोबर. तर त्याने 9,000 रुपये गुंतवलेले, 12 महिन्यामधून 6 महिने गेलेले आहेत, तर राहिले किती? 6 महिन्यांसाठी त्याने 9,000 रुपये गुंतवले. आपल्याला या दोघांची सुद्धा प्लस करावी लागेल. क्लिअर झाला? मांडणी समजली? दोघांचे 12-12 महिने सुद्धा होत आहेत. बरोबर. आता या ठिकाणी 6-6 36 आणि 9 54 आणि 36,000 जर तुम्ही केले, 54 आणि 36 तर ते होतात 90,000 होतील. दोघांची जर बेरीज केली तर ते किती होतील? 90,000. बरोबर. भांडवल गुणिला मुदत आपण दोघांची प्लस केलेली या ठिकाणी. क्लिअर होत आहे? आता यांना भागून जेही गुणोत्तर येईल ते कशाचं राहील? ते राहील नफ्याचं गुणोत्तर. समजून घ्या. 8-5 40 आणि 5-7 35. 40 आणि 35 किती होतात? 75,000. 75,000. याची जी झालेली आहे भांडवल गुणिला मुदत तर टोटल किती होतात? 75. याचे किती होतात? 90,000. क्लिअर झालं? आता या दोघांना एकाच संख्येने भाग जातोय का? भाग द्या. 15 + 75 15 90. 5 काय आलेला आहे? त्यांचा नफ्याचा रेशो, नफ्याचा गुणोत्तर. क्लिअर झालं? 5 आलेला आहे आणि नफा किती देऊन ठेवलेला आहे? 1,32,000. किती? 1,32,000. 5 आणि 6 म्हणजे किती होतात? 11. 11 बरोबर आपल्याला किती दिले? 1,32,000. तर 11ने भागा. 11 × 11 राहिले 11 × 11 राहिले किती? 2. 11 × 2 = 22 आणि 3 शून्य जशीच्या तसे. एकाची किंमत किती आलेली? 12,000. एकाची किंमत 12,000 आलेली. 12×5 = 60. 60,000 कोणाला नफा मिळेल? धैर्याला. आणि धीरजला किती मिळेल? 72. 72,000 रुपये धीरजला मिळतील. दोघांची जर टोटल केली तुम्ही तर ते किती येईल? 1,32,000 रुपये नफा येईल. या प्रश्नाला तुम्हाला अशा पद्धतीने सोडवायचा आहे. क्लिअर झाला? पुढचा प्रश्न बघा काय दिला आहे. एक्स व वाय यांनी भागीदारी स्वरूपात एक व्यवसाय सुरू केला. एक्स आणि वाय हे दोन व्यक्ती यांनी भागीदारी स्वरूपात एक व्यवसाय चालू केलेला आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे एक्सने 20,000 रुपये व वायने 24,000 रुपये त्या व्यवसायात गुंतवले. एक्सने गुंतवलेले 20,000 रुपये आणि वायने गुंतवलेले 24,000 रुपये. बरोबर. त्यांनी भागीदारी स्वरूपात एवढं भांडवल गुंतवून एक व्यवसाय चालू केलेला आहे. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे 3 महिन्यानंतर वायने आपली 6,000 रुपये गुंतवणूक काढून घेतली. काय केलेलं आहे? वायने 3 महिन्यानंतर 6,000 रुपये गुंतवणूक काढून घेतलेली. पण त्याने ही जे 24,000 रुपये जे भांडवल गुंतवलं होतं हे 3 महिन्यासाठी गुंतवलं असेल. पण 3 महिन्यानंतर त्याने काय केलेलं आहे? 6,000 रुपये भांडवल काढून घेतलेली. 24,000मधून जर 6,000 रुपये काढले तर किती राहतात? ते राहतात 18,000 रुपये. किती? 18,000 रुपये भांडवल त्याचे आहे.
12 महिन्यामधून त्याने 3 महिने काय केलेले गुंतवले होते. शिल्लक किती महिने राहिलेले आता 9 महिने. म्हणजे जे 18,000 रुपये असतील त्याचे किती महिने राहतील आता ही भांडवल 9 महिने राहतील. इथपर्यंत क्लिअर झाला. 24,000 रुपये 3 महिन्यासाठी गुंतवलेले, 6,000 रुपये काढून घेतले, बाकी शिल्लक किती राहिले 18,000 रुपये. 18,000 रुपये किती कालावधीसाठी गुंतवेल तो 9 महिन्यासाठी. या दोघांची तुम्हाला बेरीज करायची. इथपर्यंत क्लिअर झालं. आता पुढे प्रश्नामध्ये 6,000 रुपये गुंतवणूक काढली. त्यानंतर एक्सने 6 महिन्यानंतर 8,000 रुपये गुंतवणूक अजून केली. जर वर्षाखेरीस त्यांना 67,000 रुपये नफा झाला असेल तर एक्सचा वाटा किती. त्यांना वर्षाच्या शेवटी किती नफा झालेला आहे 67,000 रुपये नफा झालेला आहे. किती 67,000 रुपये नफा. बरोबर. आता या ठिकाणी एक्सने 6 महिन्यानंतर 8,000 रुपये गुंतवणूक केलेली आहे. पण हे 20,000 रुपये त्याने 6 महिन्यांसाठी गुंतवले असतील. बरोबर. त्यानंतर त्याने 8,000 रुपये अजून 6 महिन्यांसाठी गुंतवलेले. क्लिअर झालं. 12 महिने दोघांची टोटल येते. यांची बेरीज करून घ्या गुणाकार करून. जर यांची बेरीज केली आपण 24 त्रिक 72 आणि 18 9 162. 162 आणि 72 किती होतात 4 3 234 म्हणजे 2,34,000 रुपये होतील. बरोबर. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते बेरीज वजाबाकी करण्याची. 6 2 12 120 होतील आणि 6 8 48. 120 आणि 48 किती होतात 8 6 168 म्हणजे 1,68,000 यांची बेरीज येईल. बरोबर. दोघं जे भांडवल गुणिला मुदत जे उत्तर आलेलं आहे त्यांना एकाच संख्येने भाग जातो का ते बघा. जे उत्तर येईल ते कसंच राहील नफ्याचा गुणोत्तर राहील. 3 0 3 0 कट होत आहे. बरोबर. त्यानंतर भाग द्या. त्यानंतर जर तुम्ही भाग दिला तर सर्वात अगोदर आपण 2नेच भाग देऊ. 2 8 16 2 4 8. त्यानंतर 2 1 2 2 1 2 राहिले 1 2 7 14. त्यानंतर बघा 3ने भाग द्या. 3 2 6 राहिले 2 3 8 24. 3 3 9 राहिले 2 3 9 27. 39 आणि 28 दोघांना एकाच संख्येने भाग जातो नाही. बेरीज करा. 39 आणि 28 करण्यापेक्षा या ठिकाणी 40 करून घ्या. 40 आणि 27 किती होतात 40 आणि 27 67 होतात. 67 बरोबर किती दिलेले 67,000. म्हणजे 67ने जर 67,000ला भागलं तर किती येतील 1,000. बरोबर. एकाची किंमत किती येईल 1,000 भागल्यानंतर. एकाची किंमत 1,000 आहे. या ठिकाणी 28 दिलेले आहे. एक्सचा नफा म्हणजे 28,000. 1,000 गुणिला 28 किती येईल 28,000 नफा एक्सचा येईल. आणि या ठिकाणी 39,000 रुपये कोणाचा येईल नफा. तो येईल वायचा नफा येईल. वायचा नफा येईल. क्लिअर झाला. आणि या ठिकाणी एक्सचा नफा आलेला आहे 28,000. मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला हे जे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे हे पूर्ण समजलं असेल. जर तुम्हाला समजलं नसेल तर या व्हिडिओमध्ये ज्याही टाईपचा तुमचा डाऊट क्लिअर असेल तो एक वेळा तुम्ही बघून घ्या. आणि अजून तुमचा जर डाऊट क्लिअर झाला नसेल तर तुम्ही अजून दुसऱ्यांचे कोणाचाही व्हिडिओ वगैरे बघून किंवा एखाद्या पुस्तकामधून तुमचा डाऊट क्लिअर करून घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि मित्रांनो या प्रकरणावरील जवळपास तुम्हाला 50-60 प्रश्न अभ्यासायचे. तेव्हा जाऊन तुमचं हे जे प्रकरण आहे हे व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.